नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचे आपला टॉपिक आहे मित्रांनो भारताचा महान्यायवादी. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत महाधिवक्ता आणि कॅग ऑफ इंडिया. ठीक आहे. कॅग ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे महालेखा परीक्षक. हे आज आपण 3 बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. भारताचा महान्यायवादी. ठीक आहे. भारताचा न्यायवादी म्हणजेच मित्रांनो त्याला आपण म्हणतो AGI. ठीक आहे. AGI म्हणजेच काय, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया सध्या कोण आहे? आर व्यंकटरमणी. ठीक आहे. सध्या कोण आहे महान्यायवादी? तर आर व्यंकटरमणी हे सध्या आपले भारताचे महान्यायवादी आहे. ठीक आहे. महान्यायवादी मित्रांनो, महान्यायवादी यांच्याशी संबंधित कलम आहे कलम 76. भारतीय राज्यघटनेतील कलम 76 मध्ये आपल्याला महान्यायवादी या पदाची तरतुदी आहे मित्रांनो, कलम 76 मध्ये. ठीक आहे. हे पाठच पाहिजे मित्रांनो आपल्याला. कलम 76 म्हणजेच काय, महान्यायवादी. ठीक आहे. महान्यायवादी हे भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. ठीक आहे. भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी. ठीक आहे. कशाचे? तर भारताचे. ठीक आहे. भारताचे. आयोग आपल्याला इतर राज्याचे करतो. ठीक आहे. आयोग आपल्याला इथं राज्याचे म्हणतो. ठीक आहे. राज्याचे नाही तर कशाचे? भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो? भारताचा महान्यायवादी. ठीक आहे. कलम काय आहे? 76 मध्ये आहे. नेमणूक राष्ट्रपती मार्फत. ठीक आहे. नेमणूक कोण करतो? तर राष्ट्रपती करतो. तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. महान्यायवादी हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. राष्ट्रपती केव्हाही त्यांना पदावरून दूर करू शकतो. ठीक आहे. नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यांच्या मर्जीनुसार ते पद धारण करतात आणि राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात. ठीक आहे. तर पात्रता काय असते? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास अर्हताप्राप्त व्यक्तीची राष्ट्रपतीद्वारे नेमणूक करण्यात येते. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मित्रांनो काय आहे तर सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे. आता आपण यानंतर महाधिवक्ता बघणार आहोत. राज्याचा महाधिवक्ता. ठीक आहे. त्यामध्ये उच्च न्यायालय असते. ठीक आहे. उच्च न्यायालय. महाधिवक्तासाठी उच्च न्यायालय. तर महान्यायवादी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास अर्हताप्राप्त व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती मार्फत महान्यायवादी म्हणून केली जाते. ठीक आहे. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात आणि राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात. ठीक आहे. कालावधी आहे का मित्रांनो घटनेत? तर नाही. महान्यायवादी या पदाची घटनेत कालावधी निश्चित नाही आहे. ठीक आहे. घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही. तसेच त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत, आधार याचीही घटनेत तरतूद नाही आहे. ठीक आहे. कालावधी घटनेत नाही आहे. ठीक आहे. महत्वाचं आहे मित्रांनो, कालावधी घटनेत नाही आहे. घटनेत निश्चित नाही आहे. तसेच पदावरून दूर करण्याची पद्धत आणि आधार, ठीक आहे, याची तरतूद पण काय नाही, घटनेत नाही आहे. ठीक आहे. राजीनामा देतात राष्ट्रपतीकडे. ठीक आहे. नेमणूक राष्ट्रपती करतो. महान्यायवादी हे राजीनामा देतात राष्ट्रपतीकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर असा संकेत पाळला जातो मित्रांनो. ठीक आहे. असा संकेत पाळला जातो की मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यास किंवा मंत्रिमंडळ बदलले तर महान्यायवादी सुद्धा आपले पदाचा राजीनामा देतात. ठीक आहे. मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यास किंवा मंत्रिमंडळ बदलले तर महान्यायवादी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देतात. का बरं? कारण की त्यांची नेमणूक मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच झालेली असते. ठीक आहे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपतीद्वारे त्यांची नेमणूक झालेली असते. म्हणून मंत्रिमंडळाने राजीनामा दिला किंवा मंत्रिमंडळ जर बदलले तर महान्यायवादी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देतात. ठीक आहे. पुढे बघूया. घटनेने महान्यायवादी यांचा पगार व भत्ते, ठीक आहे, निश्चित केलेले नाहीये. त्यांना राष्ट्रपती निर्धारित करतील असे पारिश्रमिक प्राप्त होतात. ठीक आहे. मित्रांनो, हे जे हायलाईट करतो आम्ही ते खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, त्यावर लक्ष ठेवून द्या. आयोग तिथंच आपल्याला फसवतो. ठीक आहे. राष्ट्रपती निर्धारित करतील असे त्यांना पारिश्रमिक देतात. ठीक आहे. राष्ट्रपती निर्धारित करतील. पगार व भत्ते घटनेत आहे का? तर घटनेत याबद्दल काही नाही आहे. कोण निर्धारित करतो? तर राष्ट्रपती निर्धारित करतो. तसेच घटनेत कालावधी आहे का? कालावधी नाही आहे. पदावरून दूर करण्याची पद्धत आहे का? तर पदावरून दूर करण्याची पद्धत आणि आधार याची तरतूद पण घटनेत नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर पगार व भत्ते घटनेत नाही आहे. ठीक आहे. वेतन पगार भत्ते कोण निर्धारित करतो? राष्ट्रपती करतो. पुढचं बघूया. कर्तव्य आणि कार्य. राष्ट्रपतीकडून वेळोवेळी
ठीक आहे, राष्ट्रपतीकडून वेळोवेळी संदर्भित केल्या जातील अशा विधिविषयक बाबीवर, ठीक आहे, अशा विधिविषयक बाबीवर भारत सरकारला सल्ला देणे हे कर्तव्य आहे. त्यानंतर राष्ट्रपतीकडून नेमून दिली जातील अशी इतर विधिविषयक कामे, ठीक आहे, राष्ट्रपतीकडून वेळोवेळी संदर्भित केल्या जातील अशी विधिविषयक बाबीवर भारत सरकारला सल्ला देणे. त्यानंतर राष्ट्रपतीकडून नेमून दिली जातील अशी इतर विधिविषयक कामे घटनेने किंवा कोणत्याही कायद्याने त्यांच्याकडे सोपविलेली कार्य पार पडणे, ठीक आहे. तर महान्यायवादी यांची काही कर्तव्य आणि कार्य आहे, ठीक आहे. महान्यायवादीची कर्तव्य आणि कार्य आहे, ठीक आहे. तर राष्ट्रपतींनी 26 जानेवारी 1950च्या अधिसूचनेनुसार, ठीक आहे, 26 जानेवारी 1950च्या अधिसूचनेनुसार महान्यायवाद्यांना काही कार्य नेमून दिली आहे, ठीक आहे. कोणी? तर राष्ट्रपतींनी 26 जानेवारी 1950च्या अधिसूचनेद्वारे महान्यायवादींना काही कार्य नेमून दिलेले आहे. तर ते कोणते आहे? तर पहिला कार्य आहे, सर्वोच्च न्यायालयात ज्या दाव्यांमध्ये भारत सरकार संबंधित आहेत त्यामध्ये भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून हजर राहणे, ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून हजर राहणे हे पहिले कार्य आहे ज्या दाव्यांमध्ये भारत सरकार संबंधित आहे, ठीक आहे. पुढचा आहे कलम 143 अंतर्गत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे केलेल्या संदर्भाबाबत भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणे. कलम 143 मित्रांनो माहिती आहे तुम्हाला. कलम 143 नुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागतात, ठीक आहे. राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे केलेल्या संदर्भाबाबत भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणे महान्यायवादीचे कार्य आहे, ठीक आहे. तर कोणत्याही उच्च न्यायालयातील कोणत्याही दाव्यात भारत सरकार संबंधित असेल तर भारत सरकारच्या वतीने हजर राहणे, ठीक आहे. तर स्वतःच्या मर्जीने हजर राहणे नाही तर सरकारने तसे सांगितल्यास, ठीक आहे, सरकारने तसे सांगितल्यास भारत सरकारच्या वतीने हजर राहणे कुठे? तर कोणत्याही उच्च न्यायालयातील कोणत्याही दाव्यात. पुढे बघूया अधिकार काय. महान्यायवादी यांचे अधिकार, त्यांना भारताच्या राज्य क्षेत्रातील, ठीक आहे, भारताच्या राज्य क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये सुनावणीचा व ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे, ठीक आहे. कुठे? तर भारताच्या राज्य क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये सुनावणीचा व ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे. त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये, त्यांच्या संयुक्त बैठकीमध्ये किंवा ते सदस्य असलेल्या संसदीय समितीमध्ये बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे. मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे, ठीक आहे. कशाचा अधिकार नाही आहे? तर मतदानाचा अधिकार नाही आहे. बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे. त्यांना संसद सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होतात, ठीक आहे. संसद सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होतात, ठीक आहे. मित्रांनो हे शब्द इम्पॉर्टंट आहे. कशाप्रमाणे? तर संसद सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होते महान्यायवादी यांना. महान्यायवादी मित्रांनो केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात, ठीक आहे. केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात. कॅबिनेटमध्ये सरकारी स्तरावर कायदेविषयक बाबीसाठी स्वतंत्र कायदा मंत्री असतो, ठीक आहे. स्वतंत्र कायदा मंत्री असतो. मर्यादा काय? तर ते भारत सरकार विरुद्ध कोणताही सल्ला किंवा विश्लेषण करू शकत नाही. भारत सरकार विरुद्ध कोणताही सल्ला किंवा विश्लेषण करू शकत नाही. ज्या दाव्यामध्ये त्यांना भारत सरकारच्या वतीने हजर होण्यास सांगण्यात आले आहे त्या दाव्यावर ते कोणतीही टिप्पणी करू शकत नाही. भारत सरकारच्या संमतीविना फौजदारी गुन्ह्याच्या दोषारोप असलेल्या व्यक्तीचा बचाव करू शकत नाही, ठीक आहे. संमतीविना ते फौजदारी गुन्ह्याचा, ठीक आहे, कोणत्या गुन्ह्याचा? तर फौजदारी गुन्ह्याचा. आयोग इथं आपल्याला दिवाणी आणि फौजदारी दोन्ही गुन्हे म्हणतो, ठीक आहे. तर कशाचा? तर फौजदारी गुन्ह्याचा दोषारोप असलेल्या व्यक्तीचा बचाव करू शकत नाही संमतीविना, भारत सरकारच्या संमतीविना, ठीक आहे. तसेच संमतीविना ते कोणत्याही कंपनी किंवा महामंडळात संचालक म्हणून नेमणूक स्वीकारू शकत नाही, ठीक आहे. संचालक म्हणून नेमणूक स्वीकारू नये, ठीक आहे, संमतीविना. काही महत्वाचे पॉईंट आहे मित्रांनो महान्यायवादी याबद्दल.
महान्यायवादी मित्रांनो भारत सरकारचे पूर्णकालिक वकील नाही आहेत, ते सरकारी सेवक या गटात मोडत नाही, ठीक आहे. तसेच त्यांना खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेले नाही आहे, ठीक आहे. खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे का, तर नाही आहे, ठीक आहे. पुढचं एक पद आहे मित्रांनो सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, ठीक आहे. आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, ठीक आहे. हे पद मित्रांनो महान्यायवादीला त्यांच्या कामात मदत करतात, ठीक आहे. महान्यायवादी यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे पद असतात. तर हे पद मित्रांनो घटनात्मक पद नाही आहे, ठीक आहे. आता पुढचा टॉपिक आहे मित्रांनो आपल्याला राज्याचा महाधिवक्ता. आता आपण बघितलंय की महान्यायवादी, ठीक आहे, महान्यायवादी, ठीक आहे. महान्यायवादी बघितला आहे, पण महान्यायवादी म्हणजेच काय, कलम काय आहे तर कलम 76 बघितला आहे. आता आपण बघत आहोत राज्याचा महाधिवक्ता कलम 165, ठीक आहे. महत्वाचा मित्रांनो कलम 165 आहे. कलम 76 नुसार महाधिवक्ता 165. तर महाधिवक्ता हे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात, ठीक आहे. आपण महान्यायवादीमध्ये बघितले की भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी कोण, तर महान्यायवादी. तर राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी कोण, तर राज्याचा महाधिवक्ता कलम 165. नेमणूक राज्यपालामार्फत, ठीक आहे. नेमणूक राज्यपालामार्फत होते. राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. राजीनामा राज्यपालास देतात आणि राज्यपाल महाधिवक्ता यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात, ठीक आहे. तर इथं मित्रांनो महान्यायवादी जर असतं तर महान्यायवादी संबंधित फक्त इथं आपल्याला राष्ट्रपती हा शब्द पाहिजे, ठीक आहे. राष्ट्रपती जर दिला तर ते काय होऊन जाईल, तर महान्यायवादी संबंधित होऊन जाईल. आणि इथं भारताचे असे म्हटले तर भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हटले तर काय होऊन जाईल, महान्यायवादी होऊन जाईल. आयोग इथंच आपल्याला फसवतो, ठीक आहे. भारताचे राज्यात जागेवर भारताचे करतो आणि राज्यपाला जागेवर राष्ट्रपती करतात, ठीक आहे. तर शब्द महत्वाचा आहे मित्रांनो. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक अर्हता प्राप्त, ठीक आहे. महान्यायवादीच्या बाबतीत आपण बघितलं आहे इथं काय आहे तर सर्वोच्च न्यायालय आहे, ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक प्राप्त व्यक्तींची काय करतो, महान्यायवादी म्हणून नियुक्त करतात. तर महाधिवक्ताच्या बाबतीत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास अर्हता प्राप्त व्यक्तींची नेमणूक राज्यपालामार्फत करण्यात येते, ठीक आहे. तर घटनेत तरतूद कोणत्या कोणत्या गोष्टी नाही आहेत, हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. घटनेत तरतूद नाही आहे, ठीक आहे. महान्यायवादी पण त्यांच्याबद्दल आपण बघितलं आहे. पदाचा कालावधी घटनेत आहे का, तर नाही आहे, ठीक आहे. पदाचा कालावधी नाही आहे. त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत व आधार आहे का, तर नाही आहे. पदावरून दूर करण्याची पद्धत आधार नाही आहे, ठीक आहे. पगार भत्ते आहे का, तर नाही आहे. पगार भत्ते महान्यायवादी बाबतीत राष्ट्रपती निर्धारित करतो. तर महाधिवक्ता यांच्या बाबतीत कोण निर्धारित करणार, तर राज्यपाल निर्धारित करणार, ठीक आहे. राज्यपाल निर्धारित करणार पगार व भत्ते असे पारिश्रमिक यांना भेटत असते त्यांना, ठीक आहे. घटनेत तरतूद नाही आहे. पदाचा कालावधी, पदावरून दूर करण्याची पद्धत पण नाही आहे, ठीक आहे. तर असं संकेत पाळला जातो. जसं महान्यायवादीबद्दल आपण बघितलं मित्रांनो, मंत्रिमंडळाने राजीनामा दिला, मंत्रिमंडळ बदलल्यास महाधिवक्ता सुद्धा काय करतो, आपल्या पदाचा राजीनामा देतात, ठीक आहे. कर्तव्य कार्य काय, राज्यपालाकडून त्यांना वेळोवेळी संदर्भित केल्या जातील विधिविषयक बाबीवर राज्य सरकारला सल्ला देणे, ठीक आहे. राज्यपालाकडून नेमून दिलेली इतर विधिविषयक कामे, घटनेने किंवा कोणत्याही कायद्याने त्यांच्याकडे सोपविलेली कार्ये. अधिकार काय, राज्याच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये सुनावणीचा व ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे, ठीक आहे. तर महाधिवक्ता या संबंधित मित्रांनो इथं आपल्याला राज्याच्या राज्यक्षेत्रातील म्हटले आहे, ठीक आहे. राज्याच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये म्हणजे राज्याच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये त्यांना सुनावणीचा ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे, ठीक आहे. तर भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जर म्हटलं तर भारताच्या राज्यक्षेत्र, ठीक आहे. आयोग इथंच आपल्याला कन्फ्यूज करतो. राज्यात जागेवर भारताचा असं म्हणतो, ठीक आहे. भारताचा म्हटल्यावर महान्यायवादी. राज्याचा राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये सुनावणीचा आणि ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे कोणाला, तर राज्याचा महाधिवक्ता कलम 165, ठीक आहे. त्यांना राज्य विधानमंडळाच्या, ठीक आहे, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये
ते सदस्य असलेल्या समितीमध्ये बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे. मतदानाचा अधिकार आहे तर नाही आहे, मतदानाचा अधिकार नाही आहे. तसेच विधानमंडळ सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होते. विधानमंडळ सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होते कोणाला? महाधिवक्ता यांना. काही महत्वाचे पॉईंट मित्रांनो, राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात. ठीक आहे, महान्यायवादी सुद्धा केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात. राज्य सरकारचे पूर्णकालिक वकील नाही आहेत. सरकारी सेवक या गटात मोडत नाही. खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेले नाही. ठीक आहे, तर मित्रांनो तुम्ही महान्यायवादी म्हणजे 176 आणि महाधिवक्ता 165, ठीक आहे, कलम 165 नुसार महाधिवक्ता आहे. हे दोन्ही पण टॉपिक मित्रांनो सोबत करून घ्या, एकदा परत रिव्हिजन होऊन जाईल तुमची पूर्ण. आणि यावरची PYQ सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे, PYQ सॉल्व्ह करून घ्या, म्हणजेच तुमचे हे दोन्ही टॉपिक एकदम परफेक्ट होऊन जाईल. यामधील एक पण मार्क्स तुमचे जाणार नाही मित्रांनो. ठीक आहे, तर पुढचा जो आपला टॉपिक आहे तो आहे मित्रांनो भारताचे कॅग. ठीक आहे, कॅग ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, कॅग ऑफ इंडिया आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.